राजे, किती सुंदर सोहळा झाला हो. आम्ही तर सगळंच नवलाने पाहत होतो. महाराणी साहेब कुणाकडे? महाराज, अहो तुमच्याकडेच. तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी दिसत तरी होतं का? आणि आम्ही पाहत होतो तुमच्याकडे. खूप साजऱ्या दिसत होता तू. राजे, सगळा गड आनंदात नाहून निघालाय. आमची खूप इच्छा होती तुम्हाला अभिषिक्त राजा म्हणून बघण्याची. बघितलं, तृप्त झालो अगदी. खरं तर खूप अडचणी होत्या, पण आपण त्यावर शिताफीने मात केली. महाराणी साहेब, अडचणी या त्यांच्यावर मात करण्यासाठीच असतात. मात केली, मान दिला, अगदी सगळ्यांना मान दिला. कारभाऱ्यांना पुन्हा एकदा स्वराज्यात घेतलं, त्यांना जबाबदाऱ्या दिल्या. राजे, यामुळे आपली हरवलेली, भरकटलेली माणसं पुन्हा आपल्या जवळ आली. ही एक गोष्ट चांगलीच आहे. स्वराज्यासाठी त्याग करणाऱ्या हर एकाचा आपण सन्मान केला. राजे, आम्हाला खूप खूप हर्ष झालाय. महाराणी साहेब, हा हर्षाचा सोहळा, आणि हा सोहळा आमच्यापेक्षा त्यांचा जास्त. हो ना, शिवाय कविराजांनाही तुम्ही मान दिलात, त्यांचा सत्कार केला. छंदो गामात्य हा नवीन किताब निर्माण करून त्यांना दिला. राजे, हे मात्र बरं केलं तुम्ही. आता गडावर त्यांना कोणीही बोल लावणार नाही. त्यांनाही सन्मानानं उठता येईल, बसता येईल. महाराणी, ते करायचंच होतं आम्हाला. त्यामुळे आता स्वराज्यात कविराजांना स्थिरता मिळेल. महाराज, आपण छत्रपती झालात. आपल्या नावाची झालेली घोषणा आम्ही कानात साठवून ठेवली आहे. ती ललकारी आम्हाला आयुष्यभर सुख देत राहील. आपण छत्रपती झालात, या परते दुसरे सुख नाही आम्हास. आम्ही छत्रपती झालो, तुम्ही महाराणी झाला. आता महाराणींनी थोडा वेळ बसावं आमच्याजवळ. नाही बरं, आम्हास तेवढा वेळ नाही. छत्रपती म्हणून ही आमची आज्ञा समजा. महाराणी म्हणून आम्ही तुमची ही आज्ञा पाळणार नाही. येसू, राजे, राजे, आज आमचं मनोरथ पूर्ण झालं. आजवर आम्ही आपल्या पत्नी होतो, पण आज आपली रयत झालो आहोत. रयत? नको नको महाराणी साहेब, रयत नको. आबासाहेबांचा आदेश आहे, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. मग राजे, येसू, आमची खरी खुरी रयत सुद्धा अशीच असावी. आनंदी, प्रफुल्लित, समाधानी. आणखी काय हवंय आम्हाला? खरं तर सुर्नीस पद हे स्वराज्यातील अत्यंत महत्वाचं पद, आणि म्हणूनच या जबाबदारीच्या आणि जोखमीच्या पदावर आम्ही नियुक्ती करत आहोत आबाजी सोनदेव. अनाजी दत्तो प्रभुणीकर यांचा मुत्सद्दीपणा, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही त्यांची स्वराज्याच्या मुजुमदारपदी नियुक्ती करत आहोत.
आनाजी पण तर गेलं 12च्या भावात. वय वय जिरली म्हणा की चांगली. जिरली जिरली. अहो सुरनुसी कुठं आणि आकडेमोड मुजुमदारी कुठं. चांगला चाप बसला बघा आता. तो बसायलाच पाहिजे होता. अवलय कारस्थान करत होतं. बैठकी काय मसलती काय आटकची फरमानं काय आता गेली का नाही. अहो लय वज झालं. मग काय उराळी गाडी पडले हे धापदिशी आलं तोंडावर हा? आणि फुटलं की तू आण. खरी बाजी मारली ती कवी कलशांनी. होय. महाराजांनी त्यासनी मोठं पद दिलं. छंदोगामात त्यांचं. म्हणतात ना कराल तसं भराल आणि यांनी भरलं. ओ ही घ्या साखऱ्या. ओ हे घ्या. नाही तुला नाही घ्या साखऱ्या. हो मालक हे घ्या साखऱ्या. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय? अहो अष्टप्रधानात गेलात ना म्हणून साखऱ्या. तोंड गोड करा. अरे मूर्खा, मुजिमदारी मिळाली आहे, सुरनीसी नाही. मुजुमदारी तर मुजुमदारी. आपल्याला कुठं काम करायचंय? कारस्थान तर करतो आपण. मूर्ख कुठला. हे माँ काली, हे माँ चंडी, हे माँ भद्रकाली, तेरी लीला अपरंपार है। मुकम करोति वाचलाम, पंगुम लांघयते गिरी। सच में माँ, अगर तेरी कृपा है ना, तो गूंगा बोलने लगता है, लंगड़ा पर्वत चढ़ जाता है। कुछ ऐसा ही अनुभव मैं आज कर रहा हूं माँ। मां, मैं सच में भाग्यशाली हूं। मां, मेरी हैसियत ही क्या है? एक सीधे साधे कनौज के ब्राह्मण का पुत्र, पवित्र रायगढ़ की छांव में रुकने की योग्यता पात्रता नहीं है मेरी, लेकिन नसीब तो देखो इस गंगू तेली का। राजा भोज की मित्रता मिल गई मुझे, शंभू राजे का मित्र, छत्रपति का मित्र, और क्या कहूं मां, शब्द नहीं है मेरे पास। विश्वास कैसा, हिमालय जैसा अड़ग, मित्रता कैसी, गंगा मैया जैसी सदा भरपूर बहने वाली ऐसी मित्रता। मां, राजन ने आज मुझे भले दरबार में छंदो गामात्य किताब से इनायत किया। छंदो गामात्य। राजन स्वयं इतने बड़े कवि, 15-16 साल की उम्र में बुधभूषण ग्रंथ के रचयिता, नाई का भेद, नखशिखा जैसे ग्रंथ लिखने वाले महाकवि, लेकिन मुझे कविराज कविराज कह के पुकारते हैं वो। इतना बड़ा सम्मान दिया मुझे राजन ने। मां, ये सब तेरी कृपा है ना? मां, मैं तुम्हें भली भांति जानता हूं, पहचानता हूं, तुम्हारे ममता वात्सल्य का अनुभव करता हूं मैं। मेरे राजन के दिल में तुम ही रहती हो ना मां, जानता हूं मैं। मां, मैं जितना तुमसे प्यार करता हूं, तुम्हारी भक्ति करता हूं, उतना ही प्यार, उतनी ही भक्ति मैं राजन की करता हूं। हाँ, वो भले उसे मित्रता का नाम दे, लेकिन तुम मेरे दिल का हाल जानती हो ना मां। मां, तुमसे एक ही विनती है, मेरे राजन की रक्षा कर, सलामत रख उन्हें। मेरे रायगढ़ की, उसके मालिक की, स्वराज्य की रक्षा कर मां, सलामत रख स्वराज्य को।
तुम्हारे चरणों में कवि कलश की इतनी ही विनती है, प्रार्थना है और हमेशा रहेगी। जय मां चंडी। ओम दुर्गायै नमः। ओम दुर्गायै नमः। ओम दुर्गायै नमः। बस झालं, हद्द झाली. डोक्यावरून पाणी द्यायला लागलं आमच्या आता. अहो थांबायचं तरी. कशाला? औक्षणाची तयारी केली होती. औक्षण कशाबद्दल? असं काय करता, राजांनी तुम्हाला अष्टप्रधान मंडळात स्थान दिलं. मला केवढा आनंद झाला. म्हटलं औक्षण करावं. मुजुमदारी मिळाली, मुजुमदारी. पद महत्वाचं नाही, स्वराज्याची सेवा करायला मिळणारे हे महत्वाचं. पदाचं काय एवढं? पदाचं काय? अहो पद आणि पदकासाठी सगळी जगदुनिया पळते. आणि पदाचं काय म्हणताय? आता तेही मिळालंय ना. अहो हत्तीला गोठ्यात बांधून चालतं का? त्यासाठी गजशाला लागते, गजशाला. त्यासाठी हत्ती देवगुणी असावा लागतो, तर झूल अंबारी या गोष्टी मिळतात. सारखा सुळ्यांनी माती उकरणारा, झाडं पाडणारा, उपटणारा हत्ती काय कामाचा? कावेरी, काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलते. खरं काय बोलताय डोंबाल? अहो सुरनीस पदावरून घसरण झाली आमची. मुजुमदारीवर आलोय, मुजुमदारीवर. जमा खर्च लिहायला. मग त्यात काय वाईट आहे? म्हणजे यात तुम्हाला माझा अपमान दिसत नाही? नाही, उलट सन्मानच दिसतोय. तुम्हीच विचार करा, कैद करायला गेला होता त्यांना, विसरला? आम्ही तर रायगडाचा आदेश घेऊन आलोय, अटकेचा आदेश. कोणत्या गुन्ह्याबद्दल? तुम्ही कलशाभिषेक करून महाराजांच्या मृत्यू जवळ आणलं. नाही, पण ते विसरले. त्यांनी मोठ्या मनाने माफच केलं असं नाही, तर पदही दिलं. कोणीतरी करेल का असं? देईल का पद? पण त्यांनी दिलं. खरंच शंभूराजे महाराजांना शोभतात. आता मिळालंय त्यात समाधान माना. बस झालं. बायकोत जर असं दुसऱ्याचं कौतुक करणार असेल तर मग संपलंच सगळं. शत्रूचं फावणारच की. अहो मुजुमदारी तर मुजुमदारी. आपल्याला काय, स्वराज्याची सेवा करायला मिळते. राहू, औक्षण करते. बस झालं औषधाचं सोंग. हे काय केलं? घरी आलो, म्हटलं तुम्ही तरी दुःखावर फुंकर घालाल, पण तुम्ही तर खपलीच काढायला बसलाय. अहो अहो कुठे निघाला? आता मुजुमदारी दिली आहे ना, आता सगळ्याच गोष्टींचा जमा खर्च काढतो मी. ऐका माझं, रागाच्या भरात काही. बस. तुम्हाला नवऱ्याची चाट नाही, शंभूराजांच्या कौतुकाची टिमकी वाजवायची आहे ना, वाजवा. पण मी हा अपमान विसरणार नाही. रायप्पा, खरंच खूप आनंद झाला. तुम्ही सरदार झालात. धन्याची सेवा केली, धन्यासनी आपलं मानलं, हे विसरले नाही. राजन तुमची सेवा विसरले नाहीत. आणि तुमची मैत्री ही बी विसरले नाहीत. तुम्हाला एवढं मोठं पद दिलं त्यांनी. खरंय रायप्पा. पण खरं सांगू, राजन आपल्याकडे बघतात, आपल्या खांद्यावर हात ठेवतात, हेच आमच्याकरता मोठं पद. खरंय, मला कसली बी अपेक्षा नाही. मी आज जगणार मरणार धन्यासाठी. अन ही कसली गडबड? देकार सुरू आहे. राजन स्वतः दान देकार करताय. हो, पण ते फार वेळ थांबायचं नाही. तेव्हा त्यांच्या मदतीला जायला हवं. ते गेल्यावर आपण उभं राहायचं. चला मी येऊ कविराज.
या सरदार रायप्पा या. अरे देवा तुम्ही चुकलं काय चुकलं? पुढे बघ. कुठल्या नादात आहेस? अहो पंत देकार चालू आहे दान वाटप म्हणून निघालोय. जा जा. खिरापत वाटताय. जागे. जातोय पण खिरापत नाही देकार आहे आमच्या हक्काचं. आज त्या कलुशाला एवढा मान दिला जातोय हे शंभूराजे चांगले करत नाही. उद्या आपल्याला काहीच किंमत राहणार नाही. कोणी विचारणार नाही. काल गडावर आला, आज मंत्री झाला, राजेंच्या बरोबर देकारसाठी उभा राहिला. उद्या आपल्या मुळावर उठणार. कानामागून आला आणि तिखट झाला. त्याला गडावरून हाकलून दिला पाहिजे, तेही तोंडाला काळोखी फासून. आता वार करायचा तो कलशावरच. जिथे सापडेल तिथेच ठेचायचा. कलशाची नामुष्की झाली की शंभूराजे आपोआप नामोहरम होणार. म्हणून कलशाच्या खांद्यावरून शंभूराजेंवर वार करायचा. काहीही करू, कसंही करू, पण करू. श्री शंभो शिवजातस्य आणून पाडू. अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती ती भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहिली. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही. लोक हो ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आमचे मित्र कवी कलश आहेत. आज आम्ही त्यांना देणार आहोत, मोठी जबाबदारी देणार आहोत. आम्ही छंदोगामाद्य हा किताब बहाल करत आहोत. ओ पंत, अहो पंत काय करताय हे? मागे वा. आम्ही म्हणतोय कुठं गेलं तर पंत इथं बुरजावर उभं. हा? पंत असा विचार करणं बरं नव्हे. या बघू. सोडा. तुम्हाला काय वाटलं मी इथे जीव द्यायला आलोय म्हणून? हो म्हणजे नाही, पण मी इथं एकटंच आला साहेब म्हणून वाटलं की अनाजी पंत जीव द्यायला आलेत म्हणून. अहो म्हणजे शंका आली तशी. मी एकटा जाणार नाही. जिथे जाईन तिथे तुम्ही सोबत असाल. म्हणजे मी असा जाणारा नाही, हे लक्षात घ्या. मी अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हे झालंच हो, पर तुम्ही एवढ्या लांब का म्हणून आला सा त्या ध्रुव बाळासारखं? मला आता निवांतपणा पाहिजे विचार करण्यासाठी. अहो पंत मग वाड्यावर थांबायचं विचार करत. मला शांतता मिळत नव्हती म्हणून इथे आलो, तर इथेही तुम्ही पोहोचलात. ऐकलं का? कसला विचार करताय? त्या कलुशाला गडावरून कसा हकलून द्यायचा याचा विचार करत होतो. काहीतरी मार्ग सापडला पाहिजे. सापडल हो, मार्ग सापडल. कधी? अगदी सिंहासनाजवळ गेला तो. आता देकार द्यायलाही तोच उभा आहे. अहो काय पंत, तेच सांगायला आलो होतो. देकाराच्या जागेवर चेंगरा चेंगरी झाली आहे. हा चला तिकडे. काय? मग काही जायबंदी झाले, काही जाया झाले. चला तिकडे लवकर. चला पंत चला. या. ऐकलं का? काय? उपाय सापडला.
सापडला? हो, सापडला. कलुषाला हद्द पार करण्याचा उपाय सापडला.